नवी दिल्लीमध्ये एकीकडे आंदोलन सुरू आहे सीजेपीचं, मात्र अनेक राजकीय घडामोडी सुद्धा घडताना दिसतायत। नवी दिल्लीमध्ये उद्या एनडीएच्या संसदीय दलाची बैठक असल्याचं समजतंय। सकाळी 9 वाजता एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार पडणार आहे। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला कमालीचं महत्त्व प्राप्त झालंय। अत्यंत महत्त्वाची ही एनडीएच्या संसदीय दलाची बैठक असल्याचं बोललं जात आहे। आज सुद्धा दिवसभर सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकांचं सत्र सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनामध्ये उच्चस्तरीय बैठका पार पडल्या। या बैठकांमध्ये धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजूंसारखे केंद्रीय मंत्री उपस्थित होते। त्यातच आता उद्या एनडीएच्या संसदीय दलाची सकाळी 9 वाजता बैठक पार पडणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर आता निशाणा साधलेला आहे। देशातल्या शिक्षण व्यवस्थेवरनं सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे। विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचा त्यांनी आरोप देखील केलाय। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सुद्धा राहुल गांधींनी मागणी केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचा सुद्धा त्यांनी निषेध करत पेपर फुटीतल्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. To have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing and what the police is doing. This is absolutely no way to behave. Everybody is sick and tired of the way our education system is running. Everybody is sick and tired of how the RSS has captured our education system and how all our institutions are being run by one organization. This is a natural response that the young people of India are making, and it should be respected. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते। जवळपास 3.5 ते 4 तास ही बैठक पार पडल्याचं समजतंय। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। नवी दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभाग प्रमुख आणि दिल्ली पोलीस आयुक्तांची एक उच्चस्तरीय बैठक आज पार पडल्याचं समजतंय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजनांवर चर्चा झाल्याचंही समोर आलेलं आहे। अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा तातडीची बैठक पार पडली। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 3.5 ते 4 तास चर्चा झालेली आहे। जंतर मंतर परिसरामध्ये जे आंदोलन झालं सीजेपीचं आणि त्या आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्याच अनुषंगानं या तीनही नेत्यांची महत्त्वाची चर्चा झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्यातच धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची सुद्धा तातडीची बैठक पार पडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।